आहे ना ते पाठीमागचे उभे राहिलेले आहेत. त्यांना पाठीमागून आहे ना दगड मारतात आहेत. शोधायचं कुठे नेटवर्कही नाहीये. रामकृष्ण हरी माऊली. तर आज आम्ही आलेलो आहोत तुकोबांच्या पालखीत नाही तर आज आम्ही माऊलींच्या पालखीमध्ये आलोय. आज मी आले आहे ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये खुडूस फाट्याला. माळशिरसवरून आम्ही तिकडे आलो, अकलूजला होतो, आपली पालखी तिकडे होती. आणि त्यानंतर या ठिकाणी आम्हाला गोल रिंगण बघायचं, जे की आम्हाला इंदापूरचं रिंगण मिस झालं. तर म्हटलं आपल्याला हे रिंगण बघायचं. इकडचं रिंगण कसं आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. त्यामध्ये गर्दी एवढी झाली आहे ना आता आम्हाला काय माहिती हे तरी रिंगण बघायला मिळते की नाही का पाठीमागच लांब उभं राहून हाय बाय करावं लागते. हे बघा तिकडे रस्त्याच्या वरती लोक थांबलेले ते बघा किती लोक आहेत, किती गर्दी आहे. हे रिंगण चालू झालेलं आहे. सगळे वारकरी पळतात ते बघा झेंडे घेऊन. इकडून आता हे लाईनीत थांबणार सगळ्यात पहिले, मग वारकरी पळायला सुरुवात करणार. आता मला एवढं काही माहीत नाहीये पण जे मला डोळ्यासमोर दिसते कारण मी इथे आत्ताच आले आणि आता 8:30 वाजलेत. म्हणजे 8:30 वाजता रिंगण चालू होणार होतं. आपण त्या दिवशी मेंढ्यांचं रिंगण बघितलं बारामतीत काटेवाडीमध्ये. त्यानंतर इंदापूरचं रिंगण आम्हाला बघायचं होतं, ते आमचं मिस झालं, ते आम्हाला बघता नाही आलं. त्यामुळे आता आम्ही आलो इकडे खुडूस फाट्याला ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखी सोहळ्यामध्ये. नेमकं आहे ना आम्ही दोघी इकडे आलोय आणि आमचे नवरे आम्हाला सोडून कुठे गेले काय माहिती. आम्ही हरवलं इकडे हरवलं. शोधायचं कुठे नेटवर्कही नाहीये. मी त्यांना शोधत शोधतोय फिरतोय आणि हे दोघं पण आम्हाला शोधतात आहेत बघा. आता माझ्या बघ हे बघा त्यांचं लक्ष शोधतात आहेत ते आम्हाला. हो सापडलं का? मानवरा तर टेन्शन मध्येच आहे. मला वाटलं तुम्ही म्हणले तिकडे चल, मग मी तिकडे गेले. मला वाटलं पुढे गेले तुम्ही. कशाचं काय सांगून जायचं पाठीमागे चालायचं. अहो सांगून मी तुमचा हात धरला, त्यांच्या हाताला धरून आम्ही चाललो होतो. पण काय झालं माहितीये का ते म्हणले चल पुढे जाऊ आपण तिकडे. मग मी गेलो पुढे. कशाचं काय हे राहिले मागे आणि आम्ही बसलो एकमेकाला शोधत. एवढ्या गर्दीमध्ये सापडले हे नशीब. तर उशीर झाला होता, आज बसायला जागा शोधतोय आम्ही. अजून मेन पालखी यायची, ज्ञानोबांची पालखी यायची. अजून आतमध्ये जाण्यासाठी जागा बघतोय. आतमध्ये जागा भेटत नाही. ह्या दोघी गायब झाल्या. 10 मिनिटं झाले आम्ही शोधतोय एका जागी बसून. कॅमेरा कुठं वरती दिसतोय? कॅमेरा वरती नाही, समोर आहे. माऊलींच्या सोहळ्यामधली गर्दी बघा. अक्षरशः आता जागा नाहीये आणि अजून पालखी आली नाहीये. म्हणजे अजून किती दिंड्या येणं बाकी आहे बघा तुम्ही. मग तर जागाच नाही मिळणार, उभं राहायला पण नाही भेटणार. आता या ठिकाणी ना माऊलींची पालखी आलेली आहे. कुठलं खुडूस ना, खुडूस या ठिकाणी. आता आम्हाला जर पळायचं असेल तर पळून देतात नाही. ते मधल्या सर्कल मध्ये तिथे जेवढे असते ना तेवढेच पाहिजेत. आम्ही नाही पळू शकत. आज जायचं आपल्याला. आता आम्हाला जायचंय, मला पळायचंय या रिंगण मध्ये. मागच्या रिंगण मध्ये इंदापूरला विशाल गेले होते पळत है ना. सगळीकडे भेटतं, आतमध्ये असते ते. त्याच्यासाठी आहे ना ते प्रत्येक रिंगला त्यासाठी लवकर यायला लागतं. आतमध्ये जागा पकडायला लागते. कालपर्यंत तुकाराम महाराजांच्या पालखीचं दर्शन घेतलंय आणि आता आम्ही माऊलींच्या पालखीचं दर्शन घेतोय. हा एक आनंदा सोहळा आम्हाला परत बघायला मिळतोय. आणि पालखी आलेली किती सजून किती छान वाटते. सगळं पोलीस बंदोबस्त आहे. आता जायला जागा मिळते नाही मिळते माहित नाही. बघा ना किती ती गर्दी आहे. सगळ्याला रिंगण बघायचं. किती चेंबाचेंबी चाललेली आहे सगळी आतमध्ये. आणि जे ना आम्ही असं शांत बसलोय ना ते पाठीमागचे उभे राहिलेले त्यांना पाठीमागून आहे ना दगड मारतात आहेत. दगड मारलं की आम्हाला लागतं. म्हणजे प्रतीक्षा लय जोरात लागलेलं आहे. त्याच्यामुळे आता हे चेंबलेत ना ह्यांच्यामुळे ते आम्हाला बघावं लागतंय. तर आम्ही ना हा माऊलींचा रिंगण सोहळा बघायला तर आलोय आणि एवढी गर्दी आहे तर इथे पोलीस आम्हाला पुढे जाऊन देत नाही. कारण आता पालखीचं रिंगण पुढे चालू होणार आहे. आम्ही थोडं पाठीमागे थांबलोय आणि पालखी आतमध्ये जाणार आहे. तर पोलीस दादांना म्हणलं आम्हाला आतमध्ये जाऊ द्या. पालखी केल्याच्या नंतर आम्हाला थोडा आम्ही पण प्रेसवालेत ते म्हणले आम्हाला व्हिडिओमध्ये घ्या ना. असं नाही म्हणले पण आम्ही त्यांना व्हिडिओमध्ये मागाशीच घेतलेलं आहे. म्हणजे आमच्यासोबत फोटो काढा. पण आमची इच्छा ठीक आहे त्यांना पण आम्ही व्हिडिओमध्ये घेतलेलं आहे. फक्त आम्हाला ना आतमध्ये जाऊ द्या. आम्ही पण प्रेसवाले, आम्ही पण हा सोहळा आमच्या सबस्क्रायबर लोकांना दाखवणार आहे. जसे ते मीडियावरती सगळ्या TV चॅनलवर दाखवतात तसं आम्ही YouTube चॅनलवरती दाखवणार आहे. जशी आमची इच्छा होती त्याप्रमाणे आम्हाला आतमध्ये रिंगण पाहायला मिळणार आहे आता. आणि मी तुम्हाला पण दाखवते. या ठिकाणी माऊलींचा घोडा आहे. प्रतीक्षा कुठे जाऊन बसली हो ना, पुढे गेली एकदम.
तर या ठिकाणी हा माऊलींचा घोडा आहे जो आता इथे रिंगणात पळणार आहे सगळ्यात पहिले. आणि रामकृष्ण हरी नशिबाने माझं दर्शन झालंय. हा तुम्ही या ना फोटो काढा ना. फोटो काढू का? या कोण काढणार तुम्हाला? एक फोटो काढ यांच्यावर. ए भाऊ एक फोटो घे. एक फोटो घे. काढा ना. मॅडम तुम्ही रील्स बनवतात ना? हो. तुमच्या रोज चालू बघतोय सर. चालू आहे डोळ्यावर बघतोय तुमचे रील्स. डोळ्यावर. ए मॅडमांचा एक फोटो काढा. तर माऊली आता मी ज्ञानेश्वर माऊल्यांच्या पालखी सोहळ्यामध्ये आहे, म्हणजे इथे रिंगण सोहळ्यामध्ये आहे आणि पाठीमागे माऊलींचा घोडा आहे आता रिंगणामध्ये पळणार आहे. मी तुम्हाला दर्शन घडून दिलं आणि हे सर केलं का ना? तर कुठून बघता तुम्ही व्हिडिओ माझे? धुळेवर. तर धुळ्यावरून आपले व्हिडिओ बघतात. असेच खूप सारे माऊली आहेत. आम्ही सोलापूरमध्ये व्हिडिओ बघतो. हो का? सोलापूर जिल्ह्यामध्ये मी इथं सहाय्यकच आहे आणि पत्रकार आहे आम्ही. ओके. आणि आम्ही तुमचे खूप व्हिडिओ बघतो आणि पसंत करतो, लाईक करतो. खूप व्हिडिओ आम्हाला आवडतात. मॅडम छान वाटतं व्हिडिओ खूप. मी पण धुळ्याहून खूप पाहतो. खूप चांगले व्हिडिओ तुम्ही बनवतात. तुम्हाला बेस्ट ऑफ लक. थँक्यू सो मच. असंच प्रेम राहू द्या हो सगळे. 100% थँक्यू. तुमचे व्हिडिओ खूप छान असतात. आम्ही थँक्यू. तर माऊलींचा अश्व म्हणतात हे मला माहीत नाही, माफ करा त्यासाठी. मी प्रत्येक ठिकाणी माऊलींचा घोडा असं म्हटलंय आणि या ठिकाणी माऊलींचं छान असं फोटो आहे आणि इथून आता रिंगण स्टार्ट होणार आहे आणि इथून हा अश्व पळायला सुरुवात करणार आहे. रामकृष्णारी माऊली. माऊली तुमचं नाव? आजी राजेश शितोळे. शितोळे दादा. तर किती वर्ष झालं आपला अश्व माऊलींच्या याच्यामध्ये आहे? जेव्हापासून हा सोहळ्याचं नियोजन चालू झाला तेव्हापासून हा अश्व आपल्या सोहळ्यामध्ये आहे आणि माऊलींच्या सेवेच्यासाठी सज्ज आहे. म्हणजे दरवर्षी शितोळे दादांचा अश्व आपल्या माऊलींच्या या रिंगणामध्ये पळत असतो. काय सांगाल याच्याबद्दल? काही नाही, माऊलींच्या सेवेच्यासाठी सज्ज तर आहेच आणि माऊलींचा एकदा जेव्हा बुक्का लागला तर तो पूर्ण पद्धतीने त्यांच्यासाठी सेवेला तत्पर असतो आणि जे काही आज दिव्य सोहळा बघायला लागलेला आहे त्याचा जो आज वास आहे तो शिस्ततेचा आहे आणि हे पूर्ण सोहळा शिस्ततेवरती अवलंबून आहे. एवढं छान काम हे करतात आहेत या माऊलींच्या सोहळ्यामध्ये, या पालखी सोहळ्यामध्ये. धन्यवाद माऊली. थँक्यू. त्यांना घ्यायचंय सगळ्यांना आपल्यासोबत. येऊ दे सगळ्यांना. माऊलींच्या सोहळ्यामध्ये आम्ही आहोत आणि एवढं छान सगळ्यांचं आम्हाला प्रेम भेटतंय. म्हणजे जसं की सगळ्या माऊली आहेत, सगळे आपले पोलीस बांधव आहेत, सगळेजण आपले व्हिडिओ बघतात. खूप छान वाटतंय. असंच सगळ्यांनी प्रेम देत राहावं. हा आहे माऊलींचा रिंगण सोहळा आणि किती छान रांगोळी काढली हा बघा. आणि हा पहिल्यांदा आम्ही अनुभवतोय. किती गर्दी आहे तुम्हीच बघताय तुमच्या डोळ्याने. आम्हाला इतकं भारी वाटत होतं ना की मी शब्दात पण सांगू शकत नाही. माऊलींचा अश्व आमच्या डोळ्यासमोरून एवढ्या जवळून जात होता आणि ते म्हणजे तो रिंगण सोहळा केला होता, जो सर्कल केला होता, त्यामधूनच एक माऊलींचा अश्व आणि एक चोपदाराचा अश्व असे दोन्ही अश्व पळत होते आणि एवढा उत्साह होता, एवढा आनंद होता सगळ्या माऊलींच्या चेहऱ्यावरती. सगळेजण माऊली माऊली करून बोलत होते, ओरडत होते आणि तो आनंद शब्दात सांगू शकत नाही. ज्यावेळेस तुम्ही तिथे असाल तेव्हा तुम्ही अनुभवाल. आणि ज्यावेळेस रिंगण सोहळा पार पडला त्यावेळेस सगळे वारकरी तिथे ज्या ठिकाणावर अश्व पळाला होता त्या ठिकाणी माऊलींच्या पायाची धूळ म्हणून तिथली माती घेऊन घरी देवाऱ्यावर पूजायला घेऊन जात होते. तर ना आमच्या समोरून एवढा माऊलींचा अश्व पळाला, एवढ्या जवळून आम्ही त्याचं दर्शन घेतलं आणि एवढ्या समोरून हे पहिल्यांदा रिंगण बघितलं. एवढं भारी वाटलं ना, म्हणजे मनाला समाधान भेटलं की आम्हाला हा रिंगण सोहळा पाहायचा होता आणि आम्ही तो एवढा जवळून पाहिला आहे. तर त्याचप्रमाणे ज्या ठिकाणावर माऊलींचा अश्व पळाला आहे त्या ठिकाणी सगळेजण हे माऊलींच्या पायाची धूळ गोळा करतात, तशी आम्ही पण घेतलेली आहे. हां, तुम्ही बघता का? बघता? अच्छा, थँक्यू. तुम्ही व्हिडिओ बघता? कोणतं गाव तुमचं? चांगले तिकडून आलेले आहेत ते इकडे कुडूसला माऊलींचं रिंगण पाहण्यासाठी करतो ना. मध्य प्रदेश. सगळेजण आपले व्हिडिओ बघतात. सगळ्यांना वाटतं की सगळ्यांसोबत व्हिडिओ काढावा. म्हणजे ते मध्य प्रदेशवरून आलेले आहेत दिंडीला, है ना? बघा माऊलींच्या सोहळ्यामध्ये किती लांबून लांबून लोक आपला येत राहतात. त्यांचा आनंद ते या ठिकाणी साजरा करतात.
तर रामकृष्ण हरी माऊली. या माऊलीच्या सोहळ्यामध्ये आम्ही आलोय. सगळ्यांना वाटतं आमच्यासोबत फुगडी खेळावी, पण लई खेळली तर आता चक्कर येईल. या माऊलींना वाटत होतं यांच्यासोबत पण फुगडी खेळावी. तर चला. इथे खेळू. बस बस. तर माऊली, या सगळ्या माऊली आमचे व्हिडिओज बघतात ना कशी युट्यूबला बघता का इंस्टाला? सगळे युट्यूबला आपले ब्लॉग बघतात. सगळ्यांनी आपले चॅनल सबस्क्राईब केले, तर तुम्ही पण आपले चॅनल सबस्क्राईब करा. आपण एकदा नक्की भेटूयात परत. थँक्यू सो मच. आणि या अकलूजमध्ये आम्हाला शोधत होत्या, तर त्यांना आम्ही त्या तुकाराम महाराजांची पालखी शोधत होत्या, त्यांना आम्ही माऊलींच्या पालखीत भेटलेलो आहोत. तर माऊली, आज आम्ही हा माऊलींचा रिंगण सोहळा पाहिलाय. आणि मला वाटतंय तुम्ही आधी बघितला असेल नसेल माहित नाही मला. आम्ही पहिल्यांदाच बघितला हा वाला गोल रिंगण सोहळा. एवढ्या जवळून माऊलींचा अश्व आमच्या समोरून गेलेला आहे. एवढं भारी वाटलं ना. तुम्हाला कसं वाटलं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. त्या दिवशी पालखीचं दर्शन झालंय, आज तुम्हाला रिंगण सोहळा पाहायला मिळालेला आहे. महाराजांचं पालखीचं दर्शन दाखवलं, आज तुम्हाला माऊलींचं दर्शन आम्ही दिलंय. हो, तर कसा वाटला व्हिडिओ? पण अजून पण आतमध्ये रिंगण होतं, जे की ते सगळे वारकरी वगैरे पळतात ना, ते वालं. पण आतमध्ये एवढी गर्दी आहे ना आता की आम्हाला जाऊनच येत नव्हते. चालू ते टाळकरी आहेत ना, ते आतमध्ये टाळ वाजवत आहे. आणि बाहेरून फक्त तुळशी वृंदावन जे आहे ना, वृंदावन नाही म्हणणार, तुळशी घेऊन हे करत होते. हा, रिंगण आहे त्यांचं, ते बघायला नाही भेटलं कारण खूप जास्त गर्दी आहे. मग अशी जेव्हा अश्व 2-3 वेळा पळाला, 3-4 वेळा, त्यानंतर सगळेजण उठले. आम्ही फुगड्या वगैरे खेळलो, त्यानंतर माऊलींना दंडवत घातलं. त्यानंतर मग सगळे बाकीचे दुसरं रिंगण करून आतमध्ये बघायला लागले. तोपर्यंत आमच्यासोबत सगळे फोटो काढत होते ना, त्याच्यामुळे आम्हाला ते आतमध्ये जायलाच नाही मिळलं. गर्दी बघा आता, ट्रॅफिक वगैरे, गर्दी आणि ट्रॅफिक एवढं डेंजर आहे ना. मग तुम्ही बघितलंय, एवढे लोक आहेत, एवढी गर्दी आहे, एवढे सगळे वारकरी माऊलींच्या दर्शनाला, माऊलींच्या सेवेत आहेत. तर तुम्ही याआधी असा रिंगण सोहळा पाहिला होता का? मला कमेंट करून नक्की सांगा. आणि पाहिला होता तर कोणतं रिंगण पाहिलं होतं ते पण कमेंट करून सांगा. हे रिंगण तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा.